आम्ही सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती अर्थात SCRCCच्या वतीनं आम्ही उद्याच्या हिवाळी अधिवेशनावर 12 तारखेला धरणे आंदोलन करत आहोत। खरं तर SCRCC ही काही फार मोठी बलाढ्य अशा पद्धतीची संघटना नाही, तर समाजातील काही जाणकारांनी, काही अभ्यासकांनी, काही संघटनांनी आपापल्या संघटना बाजूला ठेवून SCRCCच्या माध्यमातून हा जो काही आरक्षण वर्गीकरणाचा लढा आहे तो लढा लढण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे। मी जसं म्हणालो की सकल RCC जी संघटना आहे ती संघटना म्हणजे फार मोठी अशी बलाढ्य अशा स्वरूपाची ही संघटना नाही। तर काल 7 ऑक्टोबर रोजी या संघटनेची लातूर येथे स्थापना झालेली आहे। ही संघटना एक अभियानाच्या स्वरूपातून या ठिकाणी काम करणार आहे। SCRCCचा हेतू समाजामध्ये क्रांती करणं किंवा समाजामध्ये आमूलाग्र बदल करणं अशा पद्धतीचा हेतू किंवा अशा पद्धतीचा विश्वास आमचा नाही। आमची जी समज आहे त्या समजेच्या नुसार आम्ही इतकंच या ठिकाणी समजून गेलेलो आहोत की आमच्याकडं आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं लढाया लढत आहेत, परंतु 2003 पर्यंत या सरकारनं आमची कुठलीही दखल घेतलेली नव्हती आणि 2003ला जे काही क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग नेमला होता, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग नेमला होता, त्या आयोगाच्या नंतर जवळपास 19 वर्ष सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता किंवा या विषयाच्या अनुषंगानं म्हणजे आमचा विषय हा त्या बस्त्यामध्ये बांधून टाकलेला होता। 19 वर्षापासून थंड बस्त्यामध्ये पडलेला हा जो काय आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे तो विषय बाहेर निघाला पाहिजे, त्या अनुषंगानं सरकारनं निर्णय घेतला पाहिजे या हेतूनं मागच्या वर्षभरापासून आपण सर्व संघर्ष करत आहोत। आमचा जो विश्वास आहे की एखाद्या अभियानामध्ये जर सातत्य नसेल, त्याला दिशा नसेल आणि भूमिका ठाम नसेल तर ते अभियान यशस्वी होत नाही आणि म्हणून एक दिशा घेऊन आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत। आम्हाला विश्वास आहे की या अभियानाला एक दिशा आहे, या अभियानाचं एक लक्ष्य आहे आणि हे अभियान म्हणजे हे सरकारी अभियान नाही। आमच्या बऱ्याच संघटना ह्या सरकारी संघटना असल्यामुळं आमच्या प्रश्नांची तड लागत नाही आणि म्हणून सरकारी संघटना किती जरी लढू लागल्या, सरकारी नेते किती जरी लढण्याचा आव्हानात असले तरी देखील त्या ठिकाणी त्या समाजाचा प्रश्न सुटत नाही, कारण लढणारे रस्त्यावरील असतील किंवा सोबतचे असतील ती सगळी माणसं जेव्हा सरकारचे असतात त्यावेळेस सरकार निश्चिंत असतं आणि म्हणून 2003 पासून ते अगदी 2023 पर्यंत आमच्या प्रश्नाकडं या ठिकाणच्या कोणत्याही सरकारनं, मग ते काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, या कुणीही आमच्या प्रश्नाकडं ढुंकूनही पाहायला तयार नव्हतं। अशा वेळी आपण सर्वांनी जो काय उठाव केलेला आहे आणि त्या उठावातून आज जे काही शासन दरबारी आरक्षण वर्गीकरणाचा विषय चर्चिला जात आहे त्याचं जे काय श्रेय जातं ते श्रेय हे कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही संघटनेला जात नाही, तर महाराष्ट्रातून हजारो लाखोच्या संख्येनं जो काही मुंबईला समाज आलेला होता आणि त्या समाजाची जी सरकार दरबारी जे नीटपणे बाजू मांडली गेलेली आहे त्या नीटपणाचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्र शासनाच्या लेखी आपली थोडीफार नोंद झालेली आहे।
आम्हाला सरकारच्या लेखी जे काय वेड्यात काढल्या जायचं की हा अज्ञानी समाज आहे, यांच्याकडे कुठलंही काहीही अशा पद्धतीचा संवैधानिक आधार नाही, असा समज करून बसलेल्या राज्यकर्त्यांचे आपण डोळे उघडू शकलेलो आहोत आणि त्याचं श्रेय हे महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाला जात आहे। दोस्तो हो, सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती SCRCC ही आम्ही जसं सुरुवातीलाच म्हणालो की ही काय कुठली बलाढ्य संघटना नाही, परंतु सरकारकडे लॉबिंग आणि ॲडव्होकसी करण्यासाठी जी क्षमता लागते ते क्षमतावान लोक या सकल SCRCC मध्ये उतरलेले आहेत आणि यामध्ये कुणीही कुठलाही राजकीय अभिलाषा घेऊन, कुणीही कुठल्या राजकीय स्वार्थासाठी या सकल RCCच्या मंचावर कुणीही आलेलं नाही किंवा तसा हेतूही नाही। आणि म्हणून जर आपण प्रामाणिक हेतू ठेवून आपण सरकारसोबत जर आपण संवाद साधला, सरकारकडे जर नीटपणे या समूहाची ॲडव्होकसी केली, तर निश्चितपणे आज ना उद्या आपण तो यशाचा पल्ला गाठू शकतो। आणि म्हणून आता आपण सर्वांनी एका टप्प्यावर आलं पाहिजे, एका मागणीवर आलं पाहिजे। या समाजाच्या हजारो मागण्या आहेत, या समाजाचे अनेक प्रश्न आहेत, या समाजाला अनेक गोष्टींची गरज आहे, परंतु आता या वेळी जर आपण एकापेक्षा 10 मागण्या घेऊन आपण सरकारकडे जर जाऊ लागलो तर सरकारला आमचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी एक संधी निर्माण होत असते। आणि म्हणून ज्या कुठल्या संघटना या प्रश्नावर लढत असतील, ज्या कुठल्या संघटना या विषयाला घेऊन वेगवेगळ्या आघाड्यावर लढत असतील, त्या सर्वांना आमची एकच विनंती आहे की आपण सर्वांनी सरकारकडे एकच मागणी केली पाहिजे आणि ती मागणी म्हणजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी, अनुसूचित जातीमध्ये जे काही 3, 4, 5 जे काही आपण भाग किंवा गट करून त्या प्रत्येक गटाला जो काही आरक्षणाचा जो वाटा ठरवून देण्याची जी पद्धत, जो फॉर्म्युला, जो मॉड्यूल ठरवायचा आहे, ते मॉड्यूल जर आपण निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगाच्या मार्फत जर आपण हे ठरवू शकलो तर उद्या ज्या वेळेस या मॉड्यूलला, फॉर्म्युल्याला ज्यावेळेस चॅलेंज होईल, त्यावेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आपली बाजू टिकण्यासाठी आपल्याला हे निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालीच आयोग नेमला जावा, अशी एकमुखी मागणी आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या सरकारकडे केली पाहिजे। आणि ही मागणी घेऊन आम्ही उद्या 12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे येत आहोत। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील बुद्धिजीवी मंडळींनी, या ठिकाणचे कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी, युवकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आम्ही आपणास कळकळीचं आव्हान करत आहोत, आपणास विनंती करत आहोत की आपण सर्वांनी 11 तारखेला निघायचं आहे आणि 12 तारखेला आपल्याला सरकारसोबत चर्चा करायची आहे। ती चर्चा निश्चितपणे फलदायी ठरणार आहे अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे। म्हणून आपणा सर्वांना पुन्हा एकदा आम्ही कळकळीची विनंती करत आहोत की आपण सर्वांनी नागपूरला यावं। धन्यवाद। एक बातमी नेक बातमी, M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।